एक मोठी बातमी येत आहे नाशिकमधून। शहरातील खड्ड्यांवरून मनसे आक्रमक, महापालिकेत ठिय्या आंदोलन। नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्नावरून आज राजकीय वातावरण चांगलंच तापलं। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागात धडक देत अधिकाऱ्यांना घेराव घातला आणि जोरदार घोषणाबाजी केली। मनसे कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या खुर्चीला खड्ड्यांविरोधातील फलक लावून अनोखे आंदोलन केले। तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संदेश शिंदे यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करत तीव्र घोषणाबाजी करण्यात आली। यानंतर आंदोलकांनी महापालिका आयुक्तांच्या कार्यालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, मात्र सुरक्षा रक्षकांनी तात्काळ हस्तक्षेप करत आयुक्त मनीषा खत्री यांच्या दालनाचे दरवाजे बंद केले। यावेळी आयुक्तांच्या दालनाबाहेर मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू ठेवत प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला। शहरातील खड्ड्यांचा प्रश्न तातडीने सोडवावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा मनसेकडून देण्यात आला। सवाल याचं उत्तर म्हणजे याचा जबाब आम्ही कोणाला विचारायचा हा खऱ्या अर्थाने प्रश्न आहे। अहो, तुम्ही आयुक्तांनी काय नियोजन केलं कुंभमेळ्याचं, शहर अभियंत्यांनी काय नियोजन केलं कुंभमेळ्याचं, कॉन्ट्रॅक्टर रस्ते खोदतोय तर तुझं काय नियोजन आहे? म्हणजे 5 लोक मृत्युमुखी पडले, तुम्हाला काही घेणं नाहीये। आज शहर अभियंता सक्तीच्या रजेवरती गेलेले आहेत। अहो, रजेवरती गेले की त्यांना पाठवलं गेलं हा एक सवाल आहे। कुंभमेळा मंत्री आलेले आहेत, तुम्ही फक्त मिटिंगा करतात। अहो, आम्ही आतापर्यंत 5 ते 6 आम्ही आंदोलन केले, निवेदन केले, नियोजन तुमचं काय येते आम्हाला सांगा। परंतु कुठल्याही कोणाशी बोलायचं नाहीये, मनमानी कारभार करायचा। कलेक्टर तुमचा, आयुक्त तुमचा, बाकी सगळे गोष्टी तुमचे। अहो, आमचे माणसं मरतात याच्यामध्ये, त्याचं काय? हा तुमचा खऱ्या अर्थाने सवाल आहे। आणि संपूर्ण नाशिक शहर त्रस्त झालेलं आहे, म्हणजे लहान मुलांपासून तर म्हाताऱ्या माणसांपर्यंत प्रत्येकाला अडचण आहे। म्हणजे मुलांची व्हॅन पलटी होते, मोटरसायकलवाला माणूस पडतोय, गाड्यांचे अपघात होत आहे, संपूर्ण निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे। पण तुम्ही कुठलं नियोजन केलं, तुम्ही काय नियोजन केलं हे आम्हाला सांगा। अहो, आम्ही पण कुंभमेळा केला ना, 2012 ते 2017 या कालखंडामध्ये आम्ही कुंभमेळा केला। एकही माणूस मेला नाही, अतिशय सुंदर पद्धतीने कुंभमेळा केला आणि आमच्या महापौरांचा, आमच्या आयुक्तांचा सत्कार परदेशामध्ये झाला। परंतु आज जर तुम्ही बघितलं, आज 5 लोक मृत्युमुखी पडले, त्याला केलं जबाबदार कोण? म्हणून गिरीश महाजन कुंभमेळा मंत्री हे इथं आलेले आहेत, त्यांना आम्हाला जबाब विचारायचा आहे। आणि आमची मागणी आहे की आयुक्त मॅडमवरती, शहर अभियंतावरती आणि कॉन्ट्रॅक्टरवरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे। आणि तुमचं काय नियोजन आहे ते आम्हाला तुम्ही सांगा। आज आम्ही माणसं मरू देणार नाही याच्यानंतर, अलग लक्षात। हे नाशिक आहे, एक लक्षात घ्या, जितकं नाशिक चांगलं आहे ना तेवढं वाईट पण आहे, हा तुम्हाला आमचा इशारा आहे। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।